नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. महाप्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या काही मोजक्या घडामोडींचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत. सध्या आरक्षणावरून राज्यात पुन्हा राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण ओबीसींच्या राजकीय आरक्षणात कपात करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती ओबीसींबाबतचा हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असतानाच ओबीसींच्या राजकीय आरक्षणात झालेली कपात सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणू शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% जास्त आरक्षण असू नये असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आलाय. याबाबत सरकारनं अध्यादेशही जारी केलाय. यामुळे जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये ओबीसींना सरसकट 27% आरक्षण मिळणार नाही. ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं जाईल. एकूण आरक्षणाची 50% मर्यादा राखून ओबीसींना आरक्षण दिले जाईल. परिणामी 2 जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण कमी होणार आहे. या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींना 27% आरक्षणाप्रमाणे 431 जागा होत्या. त्यातील 105 जागा कमी होतील असा अंदाज आहे. पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीमधील ओबीसींच्या जागाही आता घटणार आहेत. ओबीसींच्या जागा घटण्याचा मुद्दा निवडणुकीच्या काळात पेटण्याची शक्यता निर्माण झाली. सुप्रीम कोर्टाने 9 वर्षापूर्वी अनुसूचित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींचं आरक्षण 50% अधिक असता कामा नये असा निकाल दिला होता. त्या आधारे राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये जास्त आरक्षण लागू केल्याची प्रकरणं कोर्टात दाखल झाली होती. परिणामी सरकारनं आरक्षण 50% मर्यादेत ठेवण्यासाठी हा अध्यादेश काढला आहे. आता या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढच्या बातमीकडे. भाजप पाठोपाठ शिवसेनेत देखील आता नेते भरती सुरू झाली असून येवल्याचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी भाजपला रामराम करून आपल्या समर्थकांसोबत शिवसेनेत आज प्रवेश केलाय. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कशी, जाणून घेऊयात सविस्तर. येवल्यात छगन भुजबळांची कोंडी. कल्याणराव पाटील सेनेत दाखल. शिवसेनेच्या भुजात बळ येणार. आगामी विधानसभा निवडणुकीत येवल्यात छगन भुजबळांची कोंडी करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. शुक्रवारी येवल्याचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी मनगटावर शिवबंधन बांधून सेनेमध्ये प्रवेश केलाय. विशेष म्हणजे ते युतीतील मित्रपक्ष भाजपतून सेनेत डेरेदाखल झालेत. पाटील यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढणार असून छगन भुजबळांची डोकेदुखी सुद्धा वाढणार आहे. कल्याण पाटील हे मूळचे शिवसेनेचे नेते असून 2014 मध्ये त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला होता. विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी छगन भुजबळांना मदतही केली होती. मात्र आता त्यांनी सेनेचा झेंडा हाती घेतल्यामुळे येवल्यात शिवसेनेच्या भुजात बळ येणार आहे. तर दुसरीकडे भुजबळांचे खंदे समर्थक माणिकराव शिंदे यांनीच भुजबळांच्या उमेदवारीला विरोध केलाय. तसंच त्यांनी येवल्याच्या जागेवर राष्ट्रवादीकडे दावा सुद्धा केलाय. माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याच्यामुळे शिवसेनेची ही ताकद वाढणार आहे. एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ यांच्यासाठी निवडणूक ही पाहिजे तेवढी सोपी राहिलेली नसल्याचे चित्र आहे. 2014च्या तुलनेत यंदाची निवडणूक छगन भुजबळांसाठी परीक्षा घेणार आहे. यावेळी त्यांना पक्षांतर्गत विरोधाचा सुद्धा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र सेनेकडून कोणाला उमेदवारी दिली जाते यावरही बरीच समीकरणं अवलंबून आहेत. बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मनमाड. तिकडे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्री पदाबाबतची महत्वाकांक्षा पुन्हा एकदा दिसून आली आहे. पक्षानं सांगितलं तर मुख्यमंत्री होणार का, असा चंद्रकांत पाटलांना विचारण्यात आलं. त्यावरती त्यांनी उत्तर दिलं, नाहीतर काय सोडणार का. पुण्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसंच हाऊसफुलचा बोर्ड असला तरी थिएटरचा मालक स्वतःकडे 10 तिकीटं ठेवतोच, अशी कोटीही त्यांनी केली आहे. भाजपात आता हाऊसफुलचा बोर्ड लागलाय असं विधान नुकतंच मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. हाऊसफुलचा बोर्ड लागला असताना सुद्धा एखादा असा माणूस आला की याला तिकीट द्यायला पाहिजे, तर आपण सिनेमा थिएटरवाला एक 10 तिकीट बाजूला ठेवतो ना, आणि मग तो म्हणतो की हे अरे समजा आपले विक्रम गोखले आले होते आता, तर म्हणून विक्रमजी आले, चला एक तिकीट द्या असं. हा उद्धवजी आणि देवेंद्रजी यांनी एक सूत्र तयार केलं. त्या सूत्राच्या पलीकडे जे आहे ते दोघे बसून ठरतो. सूत्र जे आहे ते 50-50 जागा आहे.
सूत्र जे आहे ते शक्यतो सेटिंगला हात न लावण्याचं आहे. नाही, वैयक्तिक वैध काय तर तुम्ही पण होऊ शकता मुख्यमंत्री आणि तुम्हालाही सदिच्छा आणि तर नाही. पक्ष असं म्हणाला की पण तरी विधानसभा लढू नको म्हणून तर विधान परिषद पण नाही लढायची, तेही नाही लढणार, मला काही अडचण नाही. एक शेवटचा प्रश्न काय दे मग काय सोडणार काय? पुढच्या बातमीकडे. भारतानं डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रकरणी पुन्हा व्यक्त केलेली मध्यस्थीची इच्छा स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. तर ट्रम्प यांच्या मध्यस्थीसाठी पाकिस्तान हुरळून गेलाय. तिथल्या मीडियानं ट्रम्प यांची मध्यस्थी पाकिस्ताननं स्वीकारावी अशी मागणी केली आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात सविस्तर. काश्मीर प्रश्नी भारत आपल्या भूमिकेवर ठाम आहे, तर डोनाल्ड ट्रम्प यांची या प्रकरणी मध्यस्थीची हौस काही कमी होताना दिसत नाहीये. काश्मीर प्रश्नी अमेरिकेची मध्यस्थी हवी की नको हा सर्वस्वी मोदींचा निर्णय आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलोय, तसंच काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनाही भेटलोय. दोन्ही माणसं मला खूप आवडली, त्यांच्यात काश्मीर प्रश्न धुमसतोय. याबाबत मी नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्याशी चर्चा केली. या दोघांनी चर्चा करण्याची गरज आहे. दोन्ही देशांची इच्छा असेल तरच मध्यस्थी करण्यास तयार आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांना भेटून काश्मीरचा मुद्दा हा भारत पाकिस्तान मधला प्रश्न असून त्या प्रकरणी फक्त द्विपक्षीय चर्चा होईल असं स्पष्ट केलंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या इच्छेवर जोरदार टीका केली जाते. 100% सर, क्यों, क्या जरूरत है, क्या जरूरत क्या है बताओ. तेरा मेरा झगड़ा तो झगड़ा है या तेरा मेरा प्यार, जो भी है हम देख लेंगे ना. तीसरा कि मियाँ बीबी राजी है, क्या कि काजी की क्या जरूरत है हमें. डोनाल्ड ट्रंप अमेरिका के राष्ट्रपति जम्मू कश्मीर पे मध्यस्थता करने के लिए इतने उतावले क्यों हैं? कौन कह रहा है उनको? हिंदुस्तान पूरी तरह से फ्लैटली रिफ्यूज कर चुका है कि इसका कोई प्रश्न ही नहीं पैदा होता. पाकिस्तानला अमेरिकेशी जुळवून घ्यायचा आहे, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव पाकिस्तानला चांगलाच आवडलाय. हा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी तिथल्या मीडियानं आतापासूनच ढोल बडवायला सुरुवात केली आहे. मात्र भारताच्या ठाम भूमिकेमुळे पाकिस्तानला निमूटपणे द्विपक्षीय चर्चा करावी लागणार हेच नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर बातमी आहे मोठ्या पडद्यावरून. अभिनेत्री विद्या बालन तिच्या अभिनयानं नेहमी चर्चेत असते, पण यावेळी ती वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. पाहूयात नेमकं काय घडलंय. ब्लॅक आउटफिटमध्ये विद्या बालनचा हा गॉर्जियस लुक बघण्यासारखा आहे. अर्थात ब्लॅक गॉगलमुळे विद्याची कातिल नजर दिसत नाहीये, हेही तितकंच खरं. अशा या गॉर्जियस विद्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह चाहत्यांना झाला नाही तर नवलच. आता तुम्ही म्हणाल यात बातमी ती काय? तर बातमी अशी आहे की विद्या बालन प्रेग्नेंट आहे. या व्हिज्युअल्स मध्ये विद्याचा बेबी बम स्पष्टपणे दिसतोय. रिअल लाईफ प्रमाणेच कहाणी सिनेमात विद्या बालननं प्रेग्नेंट महिलेची भूमिका केली होती. विद्याच्या अभिनयाची चांगलीच चर्चाही झाली. 2012 मध्ये विद्या बालनचा सिद्धार्थ रॉय कपूर सोबत विवाह झाला. अर्थात या आधीही विद्या बालन प्रेग्नेंट असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या प्रकारच्या बातम्या प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा आणि सोनम कपूर यांच्या संबंधातही आल्या होत्या. प्रियंका चोप्राची आई मधू चोप्रानं प्रियंका प्रेग्नेंट नसल्याचं स्पष्टीकरणही दिलं. तर अनुष्का शर्मानं अभिनेत्रीचं लग्न झाल्यानंतर प्रेग्नन्सीच्या होणाऱ्या चर्चेवर चांगलीच नाराजी व्यक्त केली. अभिनेत्रींनी नाराजी व्यक्त केली असली तरी या बातम्या काही थांबायचं नाव घेणार नाहीत, तेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. माणसाला काय करायला लावेल याचा काही नेम नसतो. केवळ 6वीत शिकणाऱ्या मुलानं चक्क गो कार्टिंग रेसिंग कार बनवली आहे. खरं वाटत नाही ना? पहा हा स्पेशल रिपोर्ट. वय आणि यश याचा संबंध असतोच असं नाही. भेटा पुण्याच्या मी देवरे या 6वीत शिकणाऱ्या मुलाला. या पठ्ठ्यानं चक्क गो कार्टिंग रेसिंग कार सारखी कार बनवली आहे. तीही एकट्यानं, कुणाचीही मदत न घेता
आणि या कारमध्ये सगळं आहे बरं का. म्हणजे ऍक्सेलरेटर, ब्रेक, सीट, इंजिन सगळं. म्हणजे खेळण्यातली कार बनवली असं अजिबात नाही. मी एक इलेक्ट्रिक स्केटबोर्ड बनवणार होता. मग ती बनली, ते स्केटबोर्ड बनलं नाही. मग त्याच्यानंतर मी एक सायकल बनवणार होता. मग सायकल पण नाही बनली. मग मी विचार केला की एक गाडीच बनवून टाकतो. मीतला समजायला लागल्यापासून त्याला कार्सची आवड. अशीच गाडी बनवायची असं काही त्यानं ठरवलं नव्हतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याला स्केटिंग बोर्ड बनवायचा होता. त्यात यश आलं नाही. मग छोट्या साहेबांनी सायकल बनवायला घेतली. त्यातही फारसं काही हाती लागलं नाही. पण मीतनं हार मानली नाही. त्यानं त्याच्या प्रोजेक्टची उंची वाढवत थेट कारच बनवायला घेतली. आणि बघता बघता कार तयार झाली आणि धावूही लागली. त्याचा एक स्वभाव आहे की त्याला काही प्रॉब्लेम आला रिअल आपल्या डेली लाईफमध्ये, आता समजा दूध सकाळी सकाळी खूप घाई असते, स्कूलला जायचं असं तर बोर्नव्हिटा आणि दूध मिक्स होत नाही पटकन, असं खूप फिरवावं लागतं. मग मी ते असं माझा वेळ जायचा त्याच्यात. तो म्हणायचं, मम्मा तू एवढे कशाला कष्ट करते, मी तुला काहीतरी स्टरर बनवून देतो ज्याच्याने ते ऑटोमॅटिक बटन दाबलं की ते दूध मिक्स होईल. ज्या छोट्या छोट्या गोष्टी मग त्याने ते मला बनवून दाखवलं. पण यावर समाधान मानणाऱ्यातला मीत नाहीये. त्याला आता मोठी कार बनवायची आहे. तसंच ई स्कूटरही तयार करायची आहे. त्याचं काम ऑलरेडी सुरूही झालंय. त्याच्या या ध्यासापायी त्याच्या परिसरात आणि शाळेत त्याचं नाव वंडर मीत असं पडलंय. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं एक प्रिन्सिपल आहे की इन्स्टेड ऑफ बाईंग द स्टफ अँड युझिंग इट, वाय डोंट आय मेक इट फॉर माय सेल्फ. मला बनवून ते चालवणं जास्त आवडेल. सो ते त्याचं प्रिन्सिपल त्याने ते फॉलो केलं आणि वी आर रिअली प्राऊड टू बी पॅरेंट ऑफ दॅट ब्रिलियंट गाय. मीत महाशयांना त्यांनी बनवलेल्या गाडीत बसून शाळेत जायचंय. पण काय करणार, त्याच्या गाडीला अजून तरी सरकारी मान्यता मिळालेली नाही आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळायचं साहेबांचं वय नाही. पण खरंच ध्यास, वेड, पॅशन आणि घरच्यांचा पाठिंबा असेल तर अशक्य असं काहीच नाही हे मीतनं पुन्हा एकदा दाखवून दिलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि या इंटरेस्टिंग बातमीसोबत बुलेटिनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक. बघत रहा महाप्राईम टाइम. Steep drop. I can't stress how difficult it is to slow down and compose yourself for this section. Now we've seen a lot of cases here, but Andreu extends the Superman, flips the step. No way! Andreu Lakondegi, one more opportunity for a big trick, a flat spin, 450 looking back. Look at that. Sticks it right in the corral. Lakondegi taps into a sixth gear here at the 2018 Rampage because he's got another steep drop. I can't stress how difficult it is to slow down and compose yourself for this section. Now we've seen a lot of cases here, but Andreu extends the Superman, flips the step. No way! Andreu Lakondegi, one more opportunity for a big trick, a flat spin, 450 looking back. Look at that. Sticks it right in the corral. Lakondegi taps into a sixth gear here at the 2018 Rampage because he's got another steep drop. यानंतर अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओ. खरं तर आपले पाळीव प्राणी बऱ्याचदा आपलं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. असाच एका कुत्र्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये तो कुत्रा मालकासोबत बाईक राईडच्या तयारीत असलेलं बघायला मिळतंय. आणि या बाईक राईड करणाऱ्या कुत्र्यानंतर आता आपण बघणार आहोत एक व्हाईट कॉलर कुत्रा.